आता जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ती सध्याच्या एप्स्टीन फाईल्सच्या या प्रकरणाला आणि विषयाला धरून आहे. कारण आत्ता जसा अमेरिकेने कायदा करून एप्स्टीन फाईल्स पब्लिक केल्या, तसं अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि कागदपत्रे पब्लिश करण्याचा म्हणजे डिक्लासिफाय करण्याचा एक पायंडा आहे. असाच एक माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन, ज्याच्या मेंदूमध्ये भारतीय स्त्रिया आणि भारतीयांबद्दल घाण होती आणि ती सरकारी दस्तऐवज 2005 साली डिक्लासिफाय केल्यामुळे बाहेर पडली होती. अशी ही अमेरिकेच्या नागरिकांना लाजवणारी गोष्ट इतिहासात त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनीच केली होती. त्याची स्टोरी तुम्हाला सांगतो. 1969 ते 1974 दरम्यान अमेरिकेचा राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि त्याचा सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंजर या दोघांच्या संभाषणाच्या क्लिप्स माध्यमांमध्ये तेव्हा आल्या होत्या. त्यात भारतीय स्त्रियांबद्दल त्यांनी केलेले स्टेटमेंट्स बघा. तो म्हणतो, भारतीय स्त्रिया जगातल्या सगळ्यात कुरूप स्त्रिया आहेत. भारतीय लोक लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. भारतीयांकडे पाहिलं की मला टर्न ऑफ झाल्यासारखं वाटतं. भारतीयांना पाहून चीड येते. भारतीय लोक मुलं कशी जन्माला घालतात हेच मला कळत नाही. हे कोण बोलतंय? तर त्यांचा राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन. आता एवढी घाण डोक्यात साचलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जर असेल तर कसा तो देश चालवेल, की ही एक विचार करण्यासारखी गोष्ट. ह्याच पब्लिश केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये इंदिरा गांधींबद्दल सुद्धा बीच सारखे अपशब्द त्याने वापरलेले आढळले होते. या दोघांच्या कारकिर्दीचा सगळ्यात मोठा डाग म्हणजे 1971 मधील पूर्व पाकिस्तानमधील म्हणजे आजचा बांगलादेश तिथला नरसंहार. या नरसंहारात सुमारे 5 लाख ते 30 लाख बांगलादेशी नागरिक मारले गेले असा अंदाज वर्तवला जात होता. हा नरसंहार पाकिस्तानने केला, पण निक्सन आणि किसिंजर यांनी पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा यासाठी दिला, कारण भारत आणि सोव्हिएत युनियन जवळ येत होते. हे त्यांना सहन होत नव्हतं. भारताने पूर्वी पाकिस्तानातील नरसंहाराविरोधात भूमिका घेतली, हेही त्यांना मान्य नव्हतं. अमेरिकेचे भारतातील राजदूत वारंवार सांगत होते की पाकिस्तान आपल्या नागरिकांची हत्या करत आहे, पण निक्सन किसिंजर यांनी वेळोवेळी दुर्लक्षच केलं. 1971च्या युद्धात पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारत अधिकृतपणे युद्धात उतरला गेला. अमेरिका आणि ब्रिटनने भारतावर दबाव टाकण्यासाठी आपली नौदल शक्ती बंगालच्या उपसागरात पाठवली, पण सोव्हिएत युनियन भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला, भारतावर जर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. यानंतर भारतीय लष्कराने अवघ्या 14 दिवसात पाकिस्तानला पराभूत केलं. 16 डिसेंबर 1971 विजयी दिवस या रोजी 92,000 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली. या दोघांच्या पर्सनल थॉट्सचा आणि वर्णद्वेषी वृत्तीचा परिणाम फॉरेन पॉलिसीवर पण पडला आणि तो अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय लज्जास्पद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ मानला जातो. आणि आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्या प्रकारचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची असलेली वाईट प्रवृत्ती आणि अत्यंत खालच्या दर्जाची असलेली ही नीती पाहून आपल्याला एवढं खराब वाटत आहे, तर या अमेरिकन नागरिकांना त्या व्यक्तीला निवडून दिल्याचं किंवा त्या राष्ट्राचा प्रमुख असल्याचं किती वाईट वाटत असेल. एवढ्या खालच्या थरामध्ये हा एक व्यक्ती इन्व्हॉल्ड आहे. एप्स्टीन फाईलच्या अपडेट सांगायचा जर झाला, तर एप्स्टीन फाईलच्या जवळपास 95,000 फोटोजपैकी काहीच फोटो डेमोक्रॅट्सनी रिलीज केले. हा जवळपास 300 जीबीचा डेटा आहे म्हणलं जाते. काही जवळपास 100 ते 150 पेजेस नवीन डॉक्युमेंट्समध्ये ब्लॅक शेडमध्ये दिले. कारण त्याचं कारण सांगितलं जात आहे की बाकीच्या देशांसोबत परराष्ट्र संबंध त्यांना टिकवून ठेवायचे किंवा ते खराब होऊन द्यायचे नाहीये. एप्स्टीन फाईल्सबद्दल येणाऱ्या वेळोवेळी अपडेटबद्दल आपण गॉसिप्स करतच राहू. तोपर्यंत तुम्ही ट्रेंडिंग पोगो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.